विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण भावनेमुळे आपल्या शारीरिक स्थितीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात आणि त्या बदलामुळे व्यक्ती कशा प्रकारचे वर्तन करते याची आपण माहिती पाहिलेली आहे. आज आपण भावनिकतेच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर भावनिकतेच्या या प्रकरणातील पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भावनिक सुदृढता किंवा सुस्थिती. भावनिक सुस्थिती पाहत असताना या संदर्भामध्ये तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. पहा, अंजली ही इयत्ता 12वीची विद्यार्थिनी होती. पहा, 2 आठवड्यानंतर 12वीची परीक्षा सुरू होणार होती. पहा, ती अभ्यास करण्याचा खूप प्रयत्न करत होती, परंतु तिला सतत असं वाटायचं की आपली अभ्यासाची तयारी झालेली नाही. त्यामुळे अभ्यासाला जास्त वेळ देता यावा म्हणून अंजली घरातून बाहेर जाणे सुद्धा बंद केले. तिने हातात पुस्तक घेतल्यानंतर ती एकाग्र होऊन अभ्यास करू शकत नव्हती. तिला असं वाटू लागलं की हे खूप कठीण आहे आणि आपण नापास होणार आहेत. नापास जर झालो तर आई वडील माझ्यावर नाराज होतील आणि आपण काय वाचतोय, आपण कोणत्या घटकाचा अभ्यास करतोय हे समजून न घेता ती एक पान पुन्हा पुन्हा काय करत होती, वाचत होती. एकाच प्रकरणावरती जास्त वेळ ती खर्च करत होती. एवढं करूनही आपला अभ्यास होत नाही अशी अपराधाची भावना अंजलीला जाणू लागली. परीक्षा जवळ आल्यानंतर तिला जास्त चिंता वाटू लागली व परीक्षेच्या 2 दिवस अगोदर तिला तीव्र स्वरूपाचा ताप चढला. तिने त्या तापामध्येच परीक्षा दिली. दुर्दैवाने त्या परीक्षेमध्ये तिला अपेक्षित ते गुण मिळवता आले नाही आणि ती निराश झाली. विद्यार्थ्यांनो, हे उदाहरण पाहिल्यानंतर साहजिकच आहे की अंजली वेगळ्या प्रकारचे काहीतरी करू शकली असती. या अभ्यासामध्ये तिचा वाईट निकाल लागला. हा शारीरिक आजार व ताप या कारणाने विचार करणे सोपे आहे. म्हणजे ती नापास झाली. तर ती नापास का झाली? ती शारीरिकदृष्ट्या आजारी पडली, तिला ताप आला, हे सांगणं अतिशय सोपं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तिला हे जे परीक्षेमध्ये अपयश प्राप्त झालं तर ह्या अपयशाच्या मागे शारीरिक आजार एवढंच कारण महत्त्वाचं नसून इतर अनेक कारणंही त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी अंजलीच्या बाबतीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
की जेव्हा ती अभ्यास करत होती पहा, आणि अभ्यास करत असताना मन एकाग्र होत नव्हतं, आणि मन एकाग्र न झाल्यामुळे तिचा अभ्यास हा व्यवस्थित होत नव्हता आणि वाचलेलं तिच्या लक्षात राहत नव्हतं पहा. म्हणून अंजलीमध्ये चिंतेचं प्रमाण काय झालं, वाढत गेलं पहा. आणि विद्यार्थ्यांनो, जसजसं आपल्यामध्ये चिंतेचं प्रमाण वाढत जातं तसतसं आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती हळूहळू काय होत असते, कमी कमी होत असते पहा. आणि मग प्रतिकार शक्तीवरती नकारात्मक परिणाम झाल्यामुळे ती शारीरिकदृष्ट्या काय झाली, आजारी पडली पहा. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, कोणत्याही घटकामध्ये आपली भावनिक स्थिती ही अतिशय महत्त्वाची पहा. म्हणून आजच्या या प्रकरणामध्ये आपण भावनिक सुदृढता आपल्यामध्ये कशी निर्माण होणार आहे या विषयाचा आपण काय करणार आहे, अभ्यास करणार आहेत पहा. विद्यार्थ्यांनो, शारीरिक सुदृढता ही निरीक्षणक्षम संकल्पना आहे, कारण की शारीरिक सुदृढतेचं आपल्याला निरीक्षण करता येतं पहा. परंतु मानसिक सुदृढता हे अंगभूत क्षमतेचे सहजपणे निरीक्षण करता येत नाही. एखादी परिस्थिती आपण कशा पद्धतीने हाताळतो त्यावरच आपली भावनिक स्थिती काय असते, अवलंबून असते पहा. म्हणजे एखादी परिस्थिती आपण शांतपणे समजूतदारपणे सोडवतो, त्या आधारे आपल्या भावनिकतेचं मापन करता येतं पहा. भावनिक सुदृढतेच्या आजच्या गतिमान जीवनामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे पहा. म्हणून आपली भावनिक सुदृढता ही अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या अवतीभोवती असलेल्या अनेक बाह्य ताणकासोबत आपण दैनंदिन जीवन जगत आहोत. म्हणजे आपल्या अवतीभोवती समवयस्कांचा दबाव, परीक्षेचा ताण, कुटुंबाच्या अपेक्षा, अशी अनेक ताणके आपल्या अवतीभोवती असल्यामुळे ती सतत आपल्याला काय करतात, प्रभावित करतात पहा. म्हणून चांगले मानसिक स्वास्थ्य राखणे त्यासाठी काय महत्त्वाचं आहे पहा. तर भावनिक सुदृढतेची व्याख्या पाहत असताना भावनिक परिस्थिती, भावनांचे व्यवस्थापन करण्याचे व वर्तनावर परिणामकारकरित्या नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य म्हणजे भावनिक सुदृढता होय. दररोजच्या जीवनामध्ये आपल्यासमोर सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भावना निर्माण होत असतात पहा. आणि या भावना निर्माण झाल्यामुळे साहजिकच त्यावेळेस आपली भावनिक सुस्थिती किंवा भावनिक सुदृढता ही अतिशय महत्त्वाची असते, ज्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य निर्मितीक्षम जीवन आपण जगू शकतो पहा. मानव हा नेहमी नकारात्मक भावना त्याच्या जीवनामध्ये सतत अनुभवत असतो. नकारात्मक भावनांमुळे जगण्यास व्यक्तीला किंवा नकारात्मक भावना जगण्यास व्यक्तीला सतत मदत करीत असतात पहा. त्यामुळे त्यांना आपण टाळू शकत नाही पहा.
नकारात्मक भावना जर आपण चांगल्या प्रकारे हाताळू शकतो, चांगले जीवन जगण्यापासून नकारात्मक भावना आपणास रोखू शकत नाही. अशा प्रकारे व्यक्तीला भावनांचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. म्हणजे व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या नकारात्मक भावना निर्माण झाल्या असतात पहा, तर त्या नकारात्मक भावनाचं जर आपण आपल्या जीवनामध्ये जर त्या भावनांचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर निश्चितपणे आपण सुखमय जीवन जगू शकतो पहा. आता सर्वसाधारणपणे भावनिक सुदृढता आपल्यामध्ये कशी वाढवता येईल त्याचा आपण या ठिकाणी काय करणार आहे, विचार करणार आहे पहा. भावनिक सुदृढता वाढवण्यासाठी कोणताही एक असं सूत्र नाही किंवा कोणताही एक असा मार्ग नाही, परंतु असे अनेक क्षेत्र आहेत पहा. तर या क्षेत्राची मदत घेऊन आपण आपली भावनिक सुस्थिती चांगली करू शकतो पहा. आता या डेट पहा, भावनिक सुस्थिती चांगली होण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत पहा. तर त्यातील पहिला मार्ग आहे एक म्हणजे शरीर पहा, शारीरिक मार्ग. आता सर्वसाधारणपणे शारीरिक या तंत्राचा वापर करून आपण भावनिक दृष्ट्या सुदृढता निर्माण करू शकतो. शारीरिक घटकाद्वारे जर शरीराचा आपण दररोज व्यायाम केला तर आपल्या शरीरामध्ये एंडोमॉर्फिन स्रावाची काय होते, निर्मिती होते पहा. एंडोमॉर्फिन या स्रावाची निर्मिती झाल्यानंतर कोणतंही कार्य करण्यामध्ये किंवा कोणतंही कार्य करण्यासाठी आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो. व्यायामामुळे आपली कार्यक्षमता वाढते आणि आपली कार्यक्षमता वाढल्यानंतर आपल्यावर जे ताणतणाव येतात पहा, तर ते ताणतणाव काय होत असतात, कमी होत असतात पहा. नकारात्मक विचार, दुःख, अपराध भावना, चिंता अशा नकारात्मक भावना कमी होतात आणि या नकारात्मक भावना कमी झाल्यामुळे साहजिकच व्यक्ती शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त बनते. म्हणून व्यक्तीने शरीरासाठी म्हणजे शरीरास सुस्थितीत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम केला तर निश्चितपणे आपल्या भावनांमध्ये सुद्धा चांगलं परिवर्तन होऊ शकतं पहा. व्यायामाबरोबरच व्यक्तीने जर पौष्टिक आहाराचं सेवन जर केलं तर निश्चित त्या पौष्टिक आहारामुळे आपल्या जीवनाला किंवा आपल्या शरीराला चांगल्या पदार्थात चांगले जीवनसत्व त्यातून काय होत असतात, उपलब्ध होत असतात पहा. म्हणजेच आपल्या शरीराला सकस आहाराची गरज असते पहा. तर का, तर आपल्या शरीराला आवश्यक असणारी सर्व जीवनसत्व त्या सकस आहारातून काय होत असतात, प्राप्त होतात पहा. म्हणजेच जेव्हा आपल्याला सकस आहार प्राप्त होतो पहा, तर ह्या सकस आहारामुळे आपल्या आरोग्याविषयीच्या ज्या समस्या पहा, तर त्या सर्व समस्या दूर होऊन व्यक्तीमध्ये भावनिक सुस्थिती काय होत असते, निर्माण होते पहा. नंतरचा दुसरं तंत्र ते म्हणजे भावनिक पहा.
भावनिकता म्हणजे भावनिक हे जे तंत्र आहे पहा, व्यक्ती स्वतः प्रेरणेमध्ये वाढ करते पहा. म्हणजे भावनिक तंत्रामुळे व्यक्तीमध्ये भावनिक अवस्थेमध्ये जी शक्ती निर्माण झालेली असते तर त्या शक्तीचा वापर प्रेरणेची वाढ करण्यासाठी केला जातो पहा. जेव्हा प्रेरणेची वाढ होते तेव्हा आपल्याला आपल्यावर जे तणाव निर्माण झालेले असतात पहा, तर त्या ताणतणावाचं व्यवस्थापन करता येतं. म्हणजेच या ठिकाणी पहा, भावनिक अवस्थेमध्ये प्रेरणाची पातळी वाढ करता येते आणि प्रेरणेच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर ताणतणावाचं व्यवस्थापन करणं व्यक्तीला सोपं जातं पहा. त्यासाठी व्यक्तीने स्वतः समाधान प्राप्त करून देणारी अर्थपूर्ण कामे अगोदर केली पाहिजेत. त्यासाठी वेगवेगळे छंद जोपासणे, आशावादी राहणे, सहकार्य करणे आणि आपल्याला ज्या व्यक्ती सहकार्य करतात त्या व्यक्तीशी संबंध वाढवले पाहिजे की जेणेकरून आपल्याला समस्या सोडवत असताना त्या समस्येशी वास्तवतेचं भान ठेवून वर्तमान काळाचा विचार केला पाहिजे. यातूनच आपले भावनिक आरोग्य सुदृढ होऊ शकतं. म्हणून या दिनपा आपली भावनिकता ही सुद्धा त्यासाठी अतिशय महत्त्वाची पा. आता सर्वसाधारणपणे व्यक्ती हा आपल्या जीवनामध्ये जे घडून गेलेलं आहे त्याविषयी जास्त विचार करताना आपणास दिसून येतो. म्हणून विद्यार्थ्यांनो, जे घडून गेलं त्याचा विचार करण्यापेक्षा वास्तवात आपल्या समोर काय आहे, वर्तमान परिस्थिती कशा प्रकारची आहे पहा, याचा विचार जर आपण केला तर निश्चितपणे आपलं भावनिक आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो पहा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहा, भावनिक तंत्राचा वापर करून आपण भावनिक सुदृढता वाढवू शकतो पहा. नंतरचा तिसरं तंत्र आहे ते म्हणजे सामाजिक पहा. आता हे जे सामाजिक तंत्र आहे पहा, तर वास्तविक पाहता मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो नेहमी इतरांच्या सहवासात किंवा इतरांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी व्यक्तीचे समाजातील इतर व्यक्तींबरोबर अर्थपूर्ण संबंध असणे गरजेचे आहे. अर्थपूर्ण संबंधामुळे व्यक्तीला समाजातून भावनिक आधार काय होत असतो, प्राप्त होतो पहा. आणि त्यामुळे व्यक्तीचे भावनिक स्थैर्य काय होत असते, उंचावते पहा. तसेच समाजसेवा या कार्यातून व्यक्तीचा स्वआदर, आत्मविश्वास वाढतो. समाजातील लोकांची सेवा त्या व्यक्तीच्या हातून घडते. त्यामुळं व्यक्तीच्या नैराश्य किंवा नाराज वृत्ती व्यक्तीमध्ये काय असते, कमी होते पहा. आणि नैराश्य आणि नाराज या वृत्तीमध्ये घट झाल्यामुळे साहजिकच व्यक्ती भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त किंवा भावनिकदृष्ट्या सुस्थिती निर्माण झालेली आपल्याला करत असते दिसून येते पहा. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, भावनिक सुदृढता आपल्यामध्ये
जर हे 3 घटक जर चांगल्या प्रकारे जर असतील तर निश्चितपणे आपल्यातील भावनिक स्थिती ही चांगली निर्माण होऊ शकते पहा. आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पहा भावनिक स्थिती जी आहे पहा, तर ह्या भावनिक स्थिती संदर्भामध्ये काही फायदे आहेत पहा. म्हणजे भावनिक सुदृढतेचे फायद्यांचा आपण या ठिकाणी काय करणार आहे, विचार करणार आहेत पहा. भावनिक सुदृढतेची भावनिक सुदृढतेचे फायदे पहा. आता पहिला फायदा आहे तो म्हणजे ताण तणावाशी समायोजन. ताण तणावाशी समायोजन. ज्या व्यक्ती भावनिक दृष्ट्या सुदृढ असतात, सुस्थितीत असतात, अशा व्यक्ती ताण तणावात्मक परिस्थितीचा सामना चांगल्या प्रकारे करताना आपणास दिसून येतात पहा. तसेच व्यक्तीच्या आरोग्यदायी जीवन शैलीचा वापर व्यक्ती करतात पहा. आणि जीवनात निर्माण होणाऱ्या ज्या समस्या असतात पहा, तर त्या समस्याची आपल्या मित्राशी, वरिष्ठ व्यक्तींशी चर्चा करून त्या समस्या ती व्यक्ती सोडवण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात पहा. म्हणजेच या ठिकाणी पहा व्यक्तीशी चर्चा करत असताना वेगवेगळ्या मार्गाचा काय केला जातो, अवलंब केला जातो. आणि त्यामुळे आपल्यामध्ये समस्यात्मक परिस्थितीमध्ये जे ताणतणाव निर्माण होतात पहा, तर त्या ताणतणावाशी आपल्याला चांगल्या प्रकारे समायोजन साधता येतं. म्हणून भावनिक सुदृढतेचा हा पहिला फायदा आपल्याला काय होत असतो, प्राप्त होत असतो पहा. नंतरचा दुसरा फायदा आहे तो म्हणजे उच्च स्वनियमन पहा. उच्च स्वनियमन. ज्यामध्ये भावनिक सुदृढता असते पहा, तर त्या व्यक्ती चिंता, राग, भीती ह्या ज्या भावना असतात पहा, तर या भावनांना स्वतःच्या जीवनामध्ये वरचढ होऊ देत नाहीत. स्वतःच्या भावना चांगल्या प्रकारे हाताळण्याचे कौशल्य त्या व्यक्तीला प्राप्त झालेले असते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या भावना निर्माण झालेल्या असतात पहा, तर त्या भावनांची या व्यक्तीला जाणीव असते पहा. आणि नकारात्मक भावना सुद्धा आपल्या जीवनाचा एक भाग आहे असे त्या मानतात. आणि नकारात्मक भावना सुद्धा या व्यक्ती चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्या सोडवण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात. तर अशा पद्धतीने स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवून व्यक्ती स्वतःची भावनिक सुस्थिती चांगल्या प्रकारे निर्माण करू शकते पहा. नंतरचा तिसरा घटक आहे तो म्हणजे कार्यक्षमतेचा विकास पहा. कार्यक्षमतेचा विकास. आता सर्वसाधारणपणे सकारात्मक भावनांमुळे व्यक्तीमध्ये जी ऊर्जा, शक्ती किंवा उत्साह निर्माण होतो, त्याचा फायदा त्यांना अभ्यासासाठी व विविध कामामध्ये कार्यक्षमता उंचावण्यासाठी करता येतो. त्याच्यामध्ये जर विशिष्ट ऊर्जा किंवा विशिष्ट शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचं ध्येय
आपल्या समोर आहे, तर त्या ध्येयावर व्यक्ती लक्ष काय करत असते, केंद्रित करते. आणि व्यक्तीने लक्ष केंद्रित केल्यानंतर साहजिकच ते ध्येय सहजपणे काय केलं जातं, प्राप्त करून घेतलं जातं पहा. म्हणजेच या ठिकाणी पहा, ज्या व्यक्तीमध्ये कार्यक्षमताचा विकास करण्याची क्षमता असते पहा, तर त्या व्यक्ती आपले विचार स्पष्टपणे काय करत असते, मांडण्याची त्यांच्यामध्ये काय असते, क्षमता असते पहा. म्हणून अशा पद्धतीने कार्यक्षमतेचा विकास हा आपल्यामध्ये होतो. हा एक भावनिक सुदृढतेचा महत्त्वाचा काय फायदा पहा. नंतरचा चौथा फायदा आहे सर्जनशील विचाराचा विकास किंवा नवनिर्मितीक्षम विकास पहा. नवनिर्मिती क्षमता विकास. तर या ठिकाणी पहा, सर्वसाधारणपणे जीवनाविषयी प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनाविषयी जिज्ञासा, कुतूहल, नवीन ज्ञान, अनुभव प्राप्त करण्याची लालसा असते पहा. समस्या सोडवण्यासाठी जर एका मार्ग वापरला आणि त्या मार्गामध्ये जर व्यक्तीला अपयश प्राप्त जर झालं, तर या अपयशामुळं त्या व्यक्ती खचून जात नाहीत. तर मग एक मार्ग अपेक्षित जरी ठरला, तर मग त्या समस्या संदर्भात व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाचा काय करत असते, वापर करते. आणि वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून ती समस्या सोडण्याचा व्यक्ती काय करत असतात, प्रयत्न करतात पहा. म्हणून हा नवनिर्मिती क्षमता विकास हा चौथा फायदा आपल्याला त्या ठिकाणी काय होतो, प्राप्त होतो. आणि नंतरचा पाचवा जो फायदा आहे पहा, तर तो असा आहे, पाचवा फायदा आहे जीवनाविषयी समाधान वृत्ती पहा. तर विद्यार्थ्यांनो, भावनिक सुदृढतेचा सर्वात शेवटचा फायदा म्हणजे जीवनाविषयीची समाधान वृत्ती. भावनिक सुदृढ असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात पहा, तर त्या व्यक्तींचे इतर व्यक्तींशी अतिशय घनिष्ठ संबंध निर्माण झालेले असतात. आणि जेव्हा समाजातील इतर व्यक्तींशी घनिष्ठ संबंध निर्माण झाल्यानंतर ह्या ज्या व्यक्ती असतात पहा, तर या व्यक्ती समाजामध्ये स्वयंसेवकासारख्या कार्यातून आपलं जीवन अधिक अर्थपूर्ण करण्याचा काय करत असतात, प्रयत्न करतात पहा. आणि आपलं जीवन अधिक अर्थपूर्ण झाल्यानंतर साहजिकच या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये जीवनाविषयी समाधान वृत्ती करत असते, निर्माण होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भावनिक सुदृढता म्हणजे काय, भावनिक सुदृढता वाढवण्यासाठी शारीरिक, भावनिक, सामाजिक ह्या घटकांद्वारे आपल्याला भावनिक सुदृढता कशी वाढवता येईल याचा आपण काय केलेलं आहे, थोडक्यात माहिती घेतली आहे. त्याचबरोबर भावनिक सुदृढता आपल्यामध्ये जर निर्माण जर झाली, तर आपल्याला त्यापासून कोणकोणते फायदे निर्माण होऊ शकतात पहा, कोणकोणते फायदे मिळू शकतात पहा, तर त्या फायद्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या पाचव्या प्रकरणातील भावनिक सुदृढता हा घटक या ठिकाणी संपला. धन्यवाद.